नमस्कार मंडळी. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांची लव्ह स्टोरी मराठी चाहत्यांसाठी काही नवीन नाही. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा सोहम आणि अभिनेत्री पूजा यांचं थाटामाटात लग्न झालं. 2 डिसेंबर रोजी लोणावळ्यात शाही थाटात विवाहबद्ध झालेल्या या जोड्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र या दोघांच्या साखरपुड्याची गोष्ट खूप फिल्मी आणि मजेशीर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पूजाने त्यांच्या एंगेजमेंट रिंगचा किस्सा सांगितला, जो ऐकून चाहत्यांना धक्का बसला. सोहम आणि पूजाने लग्नाच्या खूप आधी एकमेकांसाठी अंगठ्या खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून दोघंही कोणाला न सांगता दुकानात गेले आणि एकमेकांसाठी अंगठ्या घेतल्या. पण गंमत म्हणजे अंगठ्या घेऊन आल्यावर दोघंही त्याबद्दल पूर्णपणे विसरले. लग्नाला अवघे 3 दिवस उरले असताना सोहम जेव्हा आपलं कपाट आवरत होता, तेव्हा त्याला अचानक ती अंगठी सापडली. सोहम म्हणाला, मी आयुष्यात कधी दागिने घालत नाही, फक्त घड्याळ घालतो. त्यामुळे अंगठी घालणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. ती सापडल्यावर मी कोरिओग्राफरच्या मदतीने लग्नात अंगठी घालण्याचा प्लॅन केला. पूजा बिरारीने या सोहळ्यातील सर्वात विचित्र आणि विनोदी क्षण सांगितला. ती म्हणाली, आम्ही जेव्हा अंगठ्या घेऊन दुकानातून निघालो तेव्हा मी सोहमला म्हटलं होतं, मला खूप काही मोठं प्रपोजल नकोय. प्रपोज करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणं वगैरे मला खूपच क्रेज वाटतं. ती पुढे म्हणाली, मी सोहमला म्हटलं, तू मला भविष्यात प्रपोज करशील, पण मुलाला प्रपोज का करत नाही? मी तिथेच त्याला म्हटलं की चल ही अंगठी घालून बघू. पूजाने सांगितलं, सोहम बघू बघू म्हणत असता मी ती अंगठी त्याच्या बोटात चढवली. त्यावर सोहमची प्रतिक्रिया होती, काय गं, वांद्र्याच्या एवढ्या घाण पेट्रोल पंपावर तू मला प्रपोज केलं. नंतर पूजा त्याला म्हणाली, आता नको, त्यातली गंमत जाईल. त्यानंतर त्यांनी त्या अंगठ्या तशाच ठेवून दिल्या आणि ते त्या विसरून गेले. अखेर लग्नाच्या 2 दिवस आधी त्या अंगठ्या पुन्हा बाहेर आल्या आणि सोहमने कोरिओग्राफरशी हातमिळवणी करून एक रोमॅन्टिक सेटअप तयार केला आणि सर्वांसमोर पूजाला अंगठी घातली.